माझे नाव आकाश आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होती. तो मी अभ्यासात खूप हुशार होतो, पण माझ्या घरची परिस्थिती फार काही चांगली नव्हती. घरात फक्त माझी आई होती कारण माझे वडील लहानपणीच गेले होते. माझ्या आईने लोकांचे कपडे शिवून घर चालवले. पण मलाही खूप वाईट वाटायचे की मी माझ्या आईला मदत करावी. मी एके दिवशी मी शिकवणी म्हणजे ट्युशन घेण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या सरांना ही गोष्ट सांगितली. त्यांना खूप चांगलं वाटलं. त्यांनी मला खूप साथ दिली. त्यामुळे मी आता शिकवण्या, ट्युशन घ्यायला लागलो. मी दुपारी 2 वाजता मोकळा व्हायचो आणि नंतर 4 वाजता प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना 1-1 तास शिकवायचो. माझी आई खूप खुश होती कारण त्यामुळे मी चांगले पैसे कमवू लागलो होतो. असे दिवस जात होते. एके दिवशी माझे सर मला म्हणाले, "बेटा, मला एकच मुलगी आहे. ती 10वीत शिकते. जर तू तिला शिकवलेस तर मी तुझा आभारी राहील." मी हैराण झालो कारण ते स्वतः शिक्षक होते. ते आपल्या मुलीला शिकवू शकले असते. पण ते मला म्हणाले, "माझी मुलगी खूप खोडकर आहे. ती माझ्याकडून शिकतच नाही. तू जर माझ्या मुलीला शिकवलेस तर मी तुला खूप चांगले पैसे देईल." त्यांची ही गोष्ट ऐकून मी तर खुशच झालो कारण मला माहीत होतं की सर खूप श्रीमंत आहेत. त्यांचा एक ऑनलाईन व्यवसायसुद्धा आहे ज्यामुळे ते मला चांगली फी देऊ शकत होते. मग मी शिकवायला तयार झालो. मी त्यांना म्हटलं, "ठीक आहे सर, 2-3 तासात मी तुमच्या घरी येईल." पण सर त्याच दिवशी म्हणाले, "बेटा, तू आजच ये." जसे मला सुट्टी मिळाली, मी सरासोबत त्यांच्या घरी गेलो. त्यांनी मला ड्रॉइंग रूममध्ये बसवलं आणि म्हणाले, "मी आत्ताच माझ्या मुलीला पाठवतो." मी 3-4 मिनिटं तिची वाट पाहिली. काही वेळाने त्यांची मुलगी ड्रॉइंग रूममध्ये आली. जेव्हा तिला पाहून तर मी हैराणच झालो. कारण ती दिसायला खूपच सुंदर होती. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता, की माझ्यासमोर बसलेली ती मुलगी आहे जी एखादी अप्सराच. ती माझ्यासमोर येऊन बसली. त्यावेळे त्यापूर्वी मी मुलींना बोलत नव्हतो, कारण मी थोडा लाजाळू स्वभावाचा. माझ्या आईने माझी खूप चांगली काळजी, परवरिश केली होती. मला कोणतीही बहीण नव्हती. मी एकुलता एक होतो. त्यामुळे मी त्या मुलींशी खूप आदराने बोलत होतो. थोडा वेळ मी तिला शिकवत राहिलो. त्यानंतर मी तिला म्हटलं, "आजसाठी आपण पुरेसे करू." मी हे सांगून मी माझ्या घरी निघालो. पण माझं मन अजूनही त्याच मुलीचा विचार करत होतं. त्या मुलीचं नाव चांदनी होतं. चांदनी खूप सुंदर आणि दिसायला देखणी होती. चांदनी मला खूप गंभीर स्वभावाची वाटायची. तिला पाहून ती खूप खोडकर असू शकते असं कधीच वाटत नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी मी हैराणच झालो. कारण मी न सांगता चांदनीच्या घरी गेलो होतो. तेव्हा मी चांदनीला त्या अवस्थेत पाहिलं, जेव्हा मी लगेच माझे डोळे खाली केले. मी तिच्या मित्रा ती तिच्या मित्रासोबत खेळत होती. मी फक्त एका क्षणासाठी तिला पाहिलं होतं. पण तिने मला पाहताच ती लगेच आत गेली. थोड्या वेळाने ती माझ्याकडे शिकवण्यासाठी आली. आता तिने थोडी लांब टी-शर्ट घातली होती. याआधी तिने खूपच असा टॉप शॉर्ट घातला होता. ती म्हणाली, "सर, उद्या माझी टेस्ट आहे." मी तिला टेस्टची तयारी करून दिली आणि तिला बजावले, की या टेस्टमध्ये खूप चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. मी तुला खूप चांगली तयारी करून दिली आहे. माझ्या बोलण्यावर मला म्हणाली, "नाही सर, मला बायोलॉजी खूप कठीण वाटतंय. मला चांगले मार्क्स मिळणार नाहीत, पण मी पास होईल." तिच्या बोलण्यावर मी हैराण झालो, पण ती रडण्यापूर्वीच मी तिला म्हणालो, "ठीक आहे, जर तू नापास झालीस तर." ती म्हणाली, "स मग सर, तुम्ही मला शिक्षा द्याल का?" ती मी मान्य आहे. मी तिच्या बोलण्यावर खोडकरपणे हसू लागलो. मी म्हटलं, "ठीक आहे, तू जर नापास झालीस तर मी तुला चांगली शिक्षा देईल." आता मी तिची वाट पाहू लागलो, की कधी ती टेस्टमध्ये नापास होईल आणि मी तिला काहीतरी शिक्षा देऊ शकेल. मला माहीत नाही, पण मला चांदणीला त्रास देण्यात खूप मजा वाटत होती. नंतर दुसऱ्या दिवशी देवाने माझे ऐकले आणि ती टेस्टमध्ये खरंच नापास झाली. माझं हृदय आनंदाने उड्या मारू लागलं. पण मी चेहऱ्यावर राग दाखवला नाही. खोटाच राग दाखवला आणि चांदनीला म्हणालो, "हे काय केलंस तू? मी तुला इतकी चांगली तयारी करून दिली होती, पण तू टेस्टमध्ये नापास झालीस." ती म्हणाली, "सर, तुम्ही जी शिक्षा द्याल मला ती मान्य आहे. पण मला शिकवलेले सर्व विसरले मी ते. मी काय करू? मला बायोलॉजी खूप कठीण वाटते सर." ती खूप निरागसपणे मला सांगत होती. ती मला म्हणाली, की मी तिला म्हटलं, की "मी तुला काय शिक्षा केली पाहिजे?" ती म्हणाली, "तुम्ही हेच म्हटले होते, की जर मी टेस्टमध्ये चांगली नाही दिली, तर मी नापास झाले, तर तुम्ही मला शिक्षा द्या." मी तिला म्हटलं, "ठीक आहे, मग काय शिक्षा आहे तुला हवी आहे?" ती म्हणाली, "तुम्ही जी शिक्षा द्याल, ती मला मान्य आहे." तिच्या निरागसतेवर आणि सौंदर्यावर माझं मन भुलू लागलं होतं. मी तिच्याकडे पाहिलं आणि आमच्या दोघांव्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हतं. माझ्यासोबत इतकी सुंदर मुलगी होती आणि तिचे सौंदर्य पाहून माझं मन भरकटू लागलं होतं.
विचित्र विचित्र विचार येत होते आणि माझ्यावर सैतान स्वार झाला होता. मी तिला हळूच म्हटलं, "तर ठीक आहे, माझ्या जवळ ये, मला तुला शिक्षा द्यायची आहे." चांदणी खूप निरागस होती. तिने माझं ऐकलं आणि माझ्या जवळ येऊन उभी राहिली. मी तिला विचारलं, "तुझं वय किती आहे?" ती म्हणाली, "माझं वय 15 वर्ष आहे." ती 15 वर्षाची होती आणि मी 20 वर्षाचा. मी तिला म्हटलं, "मी तुला कोणतीही शिक्षा दिली तर तू ती शिक्षा घरच्यांना सांगशील का?" ती म्हणाली, "नाही सर, मी माझी शिक्षा का सांगेन घरच्यांना? जर असे केले तर वडील माझ्यावर रागवतील की कारण मी तुमच्या शिकवणीनंतर माझ्या अभ्यासावर लक्ष दिलं नाही. त्यामुळे मी ती शिक्षा कोणालाही सांगणार नाही." मी शांतच झालो. मी तिचे गुलाबी ओठ पाहून मला वाटले की तिला मिठीत घेऊन चुपून घ्यावेत, पण माझ्या मनाने ते करण्यास नकार दिला. कुठेतरी माझ्या आईने दिलेले चांगले संस्कार मला आठवत होते. म्हणून मी निर्णय घेतला आणि तिला म्हटलं, "नाही, आज मी तुला शिक्षा देणार नाही, पण यापुढे तू कोणत्याही टेस्टमध्ये अशी चूक केलीस किंवा नापास झालीस, तर मी तुला नक्की शिक्षा देईन. चल, आजसाठी तुला मी माफ करतो." तेव्हा ती खूप खुश झाली होती. मी तिला पुन्हा शिकवू लागलो. एके दिवशी मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हा सर माझ्याकडे आले म्हणाले, "बेटा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." मी सरांना म्हटलं, "सर, मी क्लासमध्ये येतो, त्यानंतर तुमच्याकडे येईन. तुम्हाला जे काही सांगायचे ते सांगा." अशा प्रकारे मी क्लासनंतर सरांकडे गेलो. सर व्यस्तच होते. काही वेळाने मी आत गेलो. सर म्हणाले, "हो बेटा, बस. मला तुझ्याशी चांदणीबद्दल बोलायचं आहे." हे ऐकून मी हैराणच झालो, की अचानक त्यांना काय बोलायचं असेल. पण सर म्हणाले, "बेटा, मला तुझ्यावर विश्वास आहे. तू खूप चांगला मुलगा आहेस. म्हणून मला वाटतं, की माझी मुलगी तुझ्या घरी राहिली पाहिजे. कारण मला काही कामासाठी बाहेर जायचंय. पण शहरामध्ये माझे कोणीही नाही, ज्यांच्याकडे मी माझ्या मुलीला सोडू. आणि तसेही तिचे टेस्ट सुरू आहेत. मी हेच विचारले, की "तू तिला शिकवतोस म्हणून मी तिला तुझ्याकडे सोडतो. तुझ्या घरी तुझी आई देखील आहे आणि ती त्यांची काळजी घेईल." मी सरांचं बोलणं ऐकलं, तेव्हा मी विचारात बुडून गेलो, की मी काय निर्णय घ्यावा. पण मी सरांना म्हटलं, "सर, काही हरकत नाही. मी तुमच्या मुलीला माझ्या घरी शिकवेल." पण आतून माझं हृदय थरथरत होतं. कारण मी खूप कठीण निर्णय घेतला होता, की असं कसं शक्य आहे, की मी माझ्या मनाला चांदणीला माझ्या घरात पाहून शांत ठेवू शकेल. इतकी सुंदर मुलगी माझ्यासोबत माझ्या घरी राहिली तर काय पुढे होईल? पण मी माझ्या आईचा विचार केला आणि केला, की ती तर घरी असेल की. मी तिला माझ्या आईजवळ झोपवेल. हेच विचार करून मी सरांना होकार दिला होता. मग सर मला त्यांच्यासोबत त्यांच्या घरी घेऊन गेले. सरांनी कदाचित चांदनीला फोन करून तयार राहायला सांगितलेही असेल. तिच्यासोबत एक छोटी बॅगही होती. चांदनी खूप उदास होती. सर तिला समजावून म्हणाले, "बेटा बघ, आपल्या शिक्षकांना त्रास देऊ नकोस हं. आता हे तुला शिकवतील आणि त्यांची आई तुझी काळजी घेईल. मी त्यांच्यावर विश्वास ठेवत आहे. पण तू खूप खोडकर आहेस. मला भीती आहे की तू शिक्षकाला त्रास देशील आणि ते तुला ओरडतील. म्हणून मला वाटते, की त्यांना तू त्रास देऊ नकोस आणि ते जसे शिकवतील तसे शिक. ते जे म्हणतील तसे ऐक. तुझ्या सरांनी जे सांगितलं तेच कर." चांदनी म्हणाली, "ठीक आहे बाबा, मी सरांना तक्रार करण्याची कधीही संधी देणार नाही आणि सरांना त्रासही देणार नाही." अशा प्रकारे मी चांदनीला माझ्या घरी घेऊन गेलो. माझ्याकडे काही गाडी नव्हती. मी मोटरसायकलवरती होतो. त्यामुळे चांदनीला माझ्या मागे बसवले आणि तिची बॅग मी माझ्या पुढे ठेवली. चांदनी खूप आरामात बसली होती. तिने एक हात माझ्या खांद्यावर ठेवला होता, तेव्हा मला काहीतरी विचित्र वाटू लागलं. माझं हृदय विचित्रपणे धडधडू लागलं. मला वाटत होतं, की त्या मुलीपासून स्वतःला दूर ठेवावं. पण माझं मन तिच्याकडे खेचलं जात होतं. पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि तिला घरी घेऊन गेलो. आई तिला आईने तिला पाहिलं तेव्हा ती खूप हैराण झाली. मी आईला सर्व काही सांगितलं. ती म्हणाली, "इथे ये बेटा, मला तुझ्याशी काही बोलायचंय." मी आईच्या रूममध्ये गेलो तेव्हा ती म्हणाली, "बेटा, हे काय केलंस तू? तुला माहीत आहे ना, की तुझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे, जिथे मलाही जायचंय आणि ते लग्न दुसऱ्या शहरात आहे. मी 3-4 दिवसांनीच येईन आणि आता तू चांदनीला घेऊन आला आहेस. ती एकटी कशी राहील आता?" आईचे बोलणं ऐकून माझ्या डोक्यात आलं, की मी तर हे विसरलोच होतो. त्या त्यांना तर लग्नाला जायचं आहे. आता मी काय करू? मला आता विचित्र वाटत होतं. पण मी स्वतःला समजावले. मी आईला म्हटलं, "आई, तू या समस्येवर काहीतरी उपाय काढ. आता आ कसं तर करू शकत नाही, की चांदनीला परत पाठवेल. कारण चांदनीचे वडील तर निघून गेले आहेत. जर मी आता सरांना नकार दिला तर त्यांनाही चांगलं वाटणार नाही. त्यामुळे असं कर, तू शहरात जा. मी चांदनीला सांभाळेल. ती खूप चांगली मुलगी आहे. मला काही अडचण असणार नाही." आई म्हणाली, "नाही, नाही, असं नाही करू शकत. परिसरातील लोक काय म्हणतील?"
मला राग आला. मी म्हटलं, "आई, परिसरातील लोकांच्या बोलण्यावर कधीपासून विश्वास ठेवू लागलीस? तुला माहीत आहे ना, की माझी काय नियत आहे? तुला माझ्या मुलावर विश्वास नाही का? तू असे कर, तू आरामात लग्नाला जा. सर्व काही माझ्यावर सोड. तुझ्या मुलावर सोड. तुझ्या संस्कारावर कधीही डाग लागणार नाही." माझ्या आईचा विश्वास माझ्यावरती होता आणि माझ्यावर विश्वास ठेवूनच ती आता लग्नासाठी निघून गेली. आता त्या घरात मी होतो आणि माझ्यासोबत चांदनी. तिने मला विचारलं, "सर, तुमची आई कुठे गेली?" मी म्हटलं, "त्यांना काही काम होतं. त्या रात्रीपर्यंत येतील." मी तिला काहीच सांगितलं नाही आणि हेच म्हटलं, की "आई कामासाठी बाहेर गेली आहे, ती लवकरच परत येईल." मी चांदनीला शिकू लागलो. मी तिला बायोलॉजी समजावून सांगू लागलो, पण तिला ती समजतच नव्हती. ती मला म्हणाली, "सर, उद्या सुट्टी आहे. मला शाळेत जायचं नाही. त्यामुळे बाकीचे तुम्ही मला उद्या शिकवा." मलाही आठवले, की उद्या सुट्टी आहे. मलाही कॉलेजला जायचं नव्हतं, कारण आमच्या कॉलेजमध्ये स्पोर्ट डे होता आणि त्यामुळे मला सुट्टी घ्यायची होती. मी हैराण झालो. मी चांदनीला म्हटले, "असे करू, तू झोपून जा, कारण तसेही उद्या सुट्टी आहे की. तर मी तुला उद्याचं बाकीला शिकवेल." चांदनी म्हणाली, "ठीक आहे सर." मी तिला तिच्या रूमचा रस्ता दाखवला, तेव्हा ती तेथे गेली. पण मग अचानक तिला माझ्या आईचा विचार आला. ती म्हणाली, "सर, तुमची आई अजूनही आली नाही. त्या कुठे आहेत?" मी एक बहाणा केला आणि म्हटलं, की "आई रात्री येईल. ती फक्त जवळच गेली ती लवकरच येईल." तिला माझ्या बोलण्यावर विश्वास बसला, पण आतून मी अस्वस्थ झालो होतो. कारण आता मला वाटू लागले, की मला असे करायला नको होते. मी तिला खोटे बोलायला नको होते, पण मी लाचार होतो. मला चांदनीला हे कळू द्यायचे नव्हते, की या घरात आम्ही दोघेच आहोत आणि तिच्या मनात माझ्यासाठी वाईट विचार येतील. ती तिच्या रूममध्ये जाऊन झोपली, तेव्हा मीही माझ्या रूममध्ये आलो. मी गाढ झोपेत होतो, की अचानक मला असं जाणवलं, की मध्यरात्री माझ्या रूमचा दरवाजा उघडला आहे. माझ्या रूममध्ये अंधार होता. आता मला असे जाणवले, की कोणीतरी माझ्या बेडवरती येऊन झोपलं आहे. हे पाहून तर माझे होशच उडाले. अचानक मला चांदनीचा विचार आला. मी लगेच माझ्या रूममध्ये असलेला हलका प्रकाश चालू केला, पण माझी नजर चांदणीवर पडताच मी हैराण झालो. माझ्या बेडवर चांदणी येऊन झोपली होती. मी म्हटले, "चांदणी, हे काय खोडकरपणा आहे? तू इथे काय करायला आली आहेस? तू तुझ्या खोलीत जा." ती म्हणाली, "सर, वाईट मानून घेऊ नका, पण मला अंधारात आणि एकट्या घरात झोपायची सवय नाही. मी कधीही एकटी झोपली नाही. तेव्हाही नाही. तेव्हा माझ्या वडिलांच्या रूममध्येच झोपते. मी माझा बेड वडिलांच्या रूममध्ये लावलेला आहे. जर मी चुकीची असेल तर मला हेही माहीत आहे, की मी या घरात माझ्या आणि तुमच्या व्यतिरिक्त कोणीही नाही. मग मी काय करू? मला एवढ्या मोठ्या घरात एकट्याला झोपायला भीती वाटते. मी एकटी कशी झोपू शकत नाही. त्यामुळे मी तुमच्याजवळच झोपेल." मी तिचे बोलणे ऐकले तेव्हा तिच्या वेडेपणावर मला माझे डोके भिंतीवर मारावेसे वाटले. ही अशी कशी मुलगी आहे जी माझ्यासोबत राहायला लाजही वाटत नाही. मी तिला म्हटलं, "चांदनी, तू इतकी लहान आहेस. तुला माहीत आहे ना, की आपण दोघे एका रूममध्ये राहू शकत नाही. आता हेही तुला मला समजावून सांगावे लागेल का?" ती म्हणाली, "मला माहीत आहे सर, पण मी काय करू? मी लाचार आहे. मी कधी एकटी झोपलेली नाही. मी खूप वेळ एकट्या रूममध्ये झोपायचा प्रयत्न करते, पण मला खूप जास्त भीती वाटते. खूप मजबुरीने मी तुमच्या रूममध्ये आली आहे." मी विचारले, की "तुमच्या पायाकडे जाऊन शांतपणे झोपेल, पण एकट्या खोलीत झोपणार नाही." हे सांगून ती रडायला पण लागली. तिचा आवाज मला आतून अस्वस्थ करत होता. मी लगेच म्हटलं, "ठीक आहे, गप्प हो. हो, मी काहीतरी उपाय काढतो." पण मला कोणताही उपाय दिसत नव्हता. त्यामुळे मी एक निर्णय घेतला, की एक ब्लँकेट काढून माझ्या बेडच्या बाजूला एका जागी बनवलं आणि तिला म्हटलं, "तू येथे झोपून जा. मी बेडवर झोपतो." ती म्हणाली, "मला बेडवरच झोप लागते. मला खाली झोप लागत नाही." मजबुरीने मी तिला माझी जागा दिली आणि ती बेडवर झोपली. मी खाली जमिनीवर ब्लँकेट टाकून झोपलो. मी आतून स्वतःलाच ओरडत होतो. माझ्या डोक्यात हा विचार का आला नाही, की मी आई शहराबाहेर जात आहे, ती घरी नसणार. तर मी चांदनीला कधीही माझ्याकडे आणले नसते. पण आता चांदनी मजा घेत गोड झोपेत होती, तर मला जमिनीवर झोपावं लागत होतं. वरवरतून चांदणीच्या झोपण्याची पद्धत मला अधिकच त्रास देत होती. एकतर तिने खूप सैल नाईटी सूट घातला होता. वरून ब्लँकेटही पांघरले नव्हते. पूर्ण ब्लँकेट काढून फेकून दिले होते आणि बेडवर पसरून झोपली होती. वारंवार माझी नजर तिच्यावरती जात होती. माझ्या हृदयात भावना बेकाबू होत होती. मी कसाबसा स्वतःवर नियंत्रण करत होतो. पण मी विचार केला होता, की आता पुढे मी काय करायचे. दुसऱ्या दिवशी मला खूप राग आला. चांदणी लवकर उठली होती. तिने लाईट चालू केली. मी तिला रागाने म्हटलं, "तू हा खोडकरपणा का करतेस पुन्हा?" मी निर्णय घेतला, की आता मी तिला ओरडेनच आणि इतकी ओरडेन, की तिला कळले, की की तिने काय केले आहे. अशा प्रकारे जसे मी तिला शिकवायला
सुरू केली तेव्हा मी तिला खूप ओरडले. मी तिला प्रत्येक विषय पुन्हा पुन्हा आठवायला सांगत होतो आणि जेव्हा तिला आठवत नव्हते तेव्हा रागात मी तिच्यावर एक चापटही मारत होतो. ती तिचा गाल पकडून हैराण होऊन माझ्याकडे बघत होती. मी तिची चापट मुद्दाम मारली होती जेणेकरून रात्री ती पुन्हा माझ्याजवळ येणार नाही. मला वाटत नव्हतं की भावनेच्या भरात मी काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल. चांदणीला समजलं होतं समजली होती. माझ्या मोठ्या डोळ्यातून तिच्या अश्रू वाहू लागले. "ठीक आहे," ती मला म्हणाली, "मी आता तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. मी परत माझ्या घरी जाते." पण मी लाचार होतो. मी तिला परत पाठवू शकत नव्हतो. 3 दिवस तसेच गेले. मला खूप वाईट वाटत होतं. पण त्यानंतर चांदनीने तिच्या वडिलांना वडिलांना सांगितले, पण सरांनी मला काहीच म्हटलं नाही. उलट ते लाजले. मला म्हणाले, "मी माफी मागतो. मला माहीत होतं की माझी मुलगी खोडकर आहे. ती नक्कीच अशी काहीतरी खोडकरपणा करेल." मी सरांना म्हटलं, "काही हरकत नाही. मला माहीत आहे की चांदणी खूप लहान आहे. ती नादान आहे. तिला समजत नव्हतं. म्हणून मी तिलाही परवानगी दिली होती." पण दुसऱ्या दिवशी सर मला म्हटले, "आता चांदणी तुझ्याकडून शिकणार नाही. तिच्यासाठी मी एका मुलीची व्यवस्था करेल, जी तिला शिकवेल आणि तेव्हा ती घाबरून शिकेल." अशा प्रकारे ती आता माझ्याकडून शिकत नव्हती, पण माझे जीवन तरीही चालले होते. मी हळू चांदणीला विसरलो होतो, पण मनाच्या एका कोपऱ्यात ती अजूनही होती. जेव्हा मी तिला चापट मारली होती, तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तो क्षण आठवत होता मला, तेव्हा माझ्या मनात वेदना होत होती. मला वाटत नव्हते की माझ्यामुळे चांदणीच्या डोळ्यात अश्रू यावेत, पण त्यावेळी चांदणीला चापट मारणे गरजेचं होतं. नाहीतर ती ज्या वयात होती, तेव्हा ती कधीही भरकटू शकली असती आणि मीही त्यावेळी तिच्याच वयाच्या नाजूक टप्प्यात होतो. आमच्या दोघांचं वय भरकटणार होतं. जर त्या वेळेत मी काही चुकीचं केलं असतं, तर आयुष्यभर मी स्वतःच्या डोळ्याला नजर देऊ शकलो नसतो आणि माझ्या आईसमोर डोके वर करू शकलो नसतो. म्हणून मजबुरीने चांदणीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी तिला चापट मारणे गरजेचं होतं. 5 वर्षाचा काळ गेला. जेव्हा एका दिवशी मला कळले की ती आता कॉलेजमध्ये जात आहे, तेव्हा मी खूप हैराण झालो. कारण त्यावेळी मी BSc करत होतो आणि ती माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान होती. एके दिवशी अचानक माझी नजर कॉलेजच्या गेटवर चांदणीवर पडली. तिचे सौंदर्य पाहून मी हैराण झालो. ती आता लहान व खोडकर राहिली नव्हती, तर मोठी समजूतदार झाली होती. तिला कॉलेजची हवा लागली होती. काही मुले तिच्या बाजूला उभी होती आणि तिच्याशी बोलत होती. मी हैराण झालो. मी एकदा तिच्याकडे पाहिले आणि कदाचित तिनेही मला ओळखले होते, पण ती माझ्याकडे आलीच नाही. मी खूप हैराण झालो की एवढी काय नाराजी आहे की ती माझ्याकडे आली नाही. किती दिवस असेच गेले. माझं मन कुठेतरी तडफडत होतं. मनात दडलेली चांदणीसाठी मोहब्बत पुन्हा उफळू लागली होती. मी आता चांदणीला रोजच बघायचो. तिच्यासोबत तेच 3-4 मुलं असायचे जे तिचे मित्र बनले होते आणि मला खूप वाईट वाटायचं. मजबुरीने एके दिवशी मी चांदणीकडे गेलो. तिला म्हटलं, "तू मला ओळखले का?" तिने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मला खूप राग आला. तिचा हात पकडून तिला एका बाजूला घेऊन गेलो. ती मला म्हणाली, "काय खोडकरपणा आहे सर." मी तिला म्हटले, की "जेव्हा तू मला असे दुर्लक्षित करतेस, तेव्हा मी हे सर्व करण्यास मजबूर होईल. परंतु म्हणून शांतपणे माझं बोलणं ऐक." चांदणी म्हणाली, "मला माहीत आहे की मी तुम्हाला खूप त्रास दिलाय." तिचे बोलणे ऐकून मी हैराण झालो. मी म्हणालो, "मी तुला शिकवले, तू याचा बदला असा घेशील का? तू माझा खूप आदर करत होतीस, पण आता माझ्याशी अशी बोलशील?" ती म्हणाली, "हो, त्यावेळी तुम्ही माझे शिक्षक होतात. पण आता तुम्ही माझे कोणीही नाही आणि ज्यांना मी ओळखत नाही त्यांच्याशी मी असेच बोलते." मी खूप अस्वस्थ झालो होतो, की तिची माफी कशी मागू? एके दिवशी मी तिची माफी मागितली. ती ती मला म्हटलं, की "त्यावेळी तुझ्यावरती राग करणे खूप गरजेचे होते. जर तुझ्यावर राग केला नसता, तर तू खूप काही चुकीचं वागली असती. तू आणि मी ज्या नाजूक वयात होतो, ते वय खूप नाजूक होतं. एक छोटीशी चूक आपल्या दोघांनाही बरबाद करून टाकली असती. म्हणून मजबुरीने मला तुझ्यावर राग करायचा लागला आणि तुझ्यावर हात उचलावा लागला." कारण ही काही लहान गोष्ट नव्हती, की एक तरुण मुलगा आणि मुलगी अशा प्रकारे एकटे झोपतील. मी तुला त्यासाठी रागवलं होतं, की तू रागावून माझ्यापासून वेगळे झोपशील. मी एक पुरुष होतो, कधीपर्यंत स्वतःवर नियंत्रण ठेवले असते. मला वाटत नव्हते, की मी तुझ्यासोबत काही चुकीचे करू आणि सत्य तर हे आहे, की हळू तुला आवडू लागलो होतो. तुझ्यावर प्रेम झालं होतं माझं. माझं बोलणं ऐकून ती शांतच होती. काही बोलली नाही. पण तिच्या डोळ्यातली चमक मला कळाली होती, की माझे बोलणे ऐकून ती खुश झाली होती. कदाचित ती माझ्यावरती प्रेम करत असेल.
ती निघून गेली, पण मी तिथेच उभा राहिलो नाही. परत निघालो. कारण मला आता माहीत होते की कदाचित तिला तिच्या चुकीची जाणीव होईल आणि ती माझी माफी मागायला पण येईल. पण लगेच दिवस जात होते. चांदणी तर माझ्याकडे आलीच नाही. काही दिवस असेच गेले. एके दिवशी कोणीतरी मला हाक मारली. जसे मी मागे पाहिले तर चांदणी होती. ती माझ्याकडे आली, म्हणाली, "मला माफ करा. मला हे सर्व करायला नको होते. पण मी काय करू? मला आजपर्यंत कोणी अशा प्रकारे बोलले नव्हते. जसे तुम्ही मला बोलला होतात. तुम्ही मला शिकवले. तुमचे खूप खूप आभार. पण मी खूप नाजूक होते. माझ्या वडिलांनी कधी माझ्यावर अशा कठोर शब्दात बोलले नव्हते. पण तुम्ही त्या दिवशी मला चापट मारली. तेव्हापासून मी निर्णय घेतला की मी माझ्या वडिलांना सांगेल आणि आता मी तुमच्याकडून शिकवणार नाही. आणि हेही विचारले होते की माझ्या वडिलांना सांगून दुसरा शिक्षक ठेवून घेईल. तिचे बोलणे ऐकून मी थोडे असे हसलो. दुसऱ्या दिवशी मी माझ्या आईला माझ्या विवाहाचे नाते घेऊन चांदणीच्या वडिलांकडे पाठवले. माझ्या सरांनीही त्या नात्यावर काहीच आक्षेप नव्हता. चांदणीने ते या नात्यासाठी तयार झाले. ठीक 15 दिवसातच चांदणी आता माझी बायको बनून माझ्या खोलीत आली होती. मी तिच्या समोर बसून तिला बघत होतो. तशी ती लाजेने स्वतःमध्ये मिटून जात होती. मी तिचा हात पकडला. "चांदनी, आता तू पूर्ण अधिकाराने माझ्या बेडवरती झोपू शकतेस. मला चिटकून झोपू शकतेस. कारण आता तू माझी पत्नी आहेस." हे सांगून मी चांदनीचा हात चुभला आणि तीही लाजत माझ्या छातीला लागली. मित्रांनो, कशी वाटली कथा नक्की सांगा. आवडली तर कृपया लाईक करा. दररोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन अशाच कथेत.